नमस्कार दर्शकों, मैं नीरज अरवानी हर दिन अग्निपथ के इस नए सत्र में आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत करता हूं। चलिए रुक करते हैं खबर की ओर। दर्शकों, जहां आज उल्लासनगर की मूलभूत सुविधाओं को लेकर उल्लासनगर की जनता काफी त्रस्त है, वहीं उल्लासनगर के आमदार कुमार एलानी, कल्याण पूर्व की आमदार शुलभा गायकवाड़ और अंबरनाथ के आमदार बालाजी किनीगर ऐसी काफी सारी समस्याओं को लेकर आज उल्लासनगर महानगर पालिका के आयुक्त विकास डाकने से मिले। हम आपको बता दें, इस पूरे मीटिंग के दौरान, इस पूरी मुलाकात के दौरान अंबरनाथ के विधायक बालाजी किनीगर प्रशासन के ऊपर काफी आक्रामक भी दिखे। जहां पर नेताजी परिसर में पानी की समस्या को लेकर किसी नगर सेवक की दादागिरी को लेकर बालाजी किनीगर ने, जो आमदार हैं अंबरनाथ उल्लासनगर के, उन्होंने यहां तक कह डाला कि आप सिर्फ उस नगर सेवक का नाम लो, बाकी उसे सबक सिखाने का काम बालाजी किनीगर करेंगे। ऐसे क्या मुलाकात हुई, किस तरह आक्रामक दिखे बालाजी किनीगर, आइए सीधे लिए चलते हैं आपको उल्लासनगर महानगर पालिका के आयुक्त के पास। दादागिरी करते तो कोण आहे तो? अरे पण त्या नगरसेवकाचं नाव घ्यायला एवढं सगळे घाबरतात का? घाबरताय? कोण आहे तो हरामखोर? कोण आहे तो हरामखोर? कोण आहे तो हरामखोर? मी येणार तिथे, आणि जर तो आला ना त्याच्या कानाखाली वाजून नाही तर तुमच्या कानाखाली वाजून मी बोलतो। आता हा सर्व प्रॉब्लेम 4 नंबर 5 नंबर आता 1 नंबर एक असा एरिया आहे तिथं 6-7 तास पाणी येतं आणि ते रोड टच बाहेर इकडे तिकडे पाणी देत नाही। कोणत्या एरियात तो इलेक्शन के टाइम में अमरवीर में तो मीटिंग के लिए बोला नहीं सुनो सर को मालूम है नहीं तो विषय बराबर। तो कोई दादागिरी करते लाइन ज्वाइन नहीं करने अगर शोक दादागिरी करते तो कोण आहे तो? यांना पण माहिती साहेबांना। साहेब कोण तो नगरसेवक सांगा, आम्ही इथं उद्या उभा राहणार आहे। मी यांना सांगितलं, मगाशी तुम्ही म्हटलं त्यांच्या पाठी पुढे नाही, तुम्ही स्वतः येतो, तुम्ही सांगितलं मी आलो ए बायका, मला पैशाची गरज नाही, कोण आहे सांगा ना, मला आठवत नाही। मी सांगतो, आम्ही सांगतो नाव, तुम्ही बोला, बाकीचा विषय कोण आहे? ताई मी सांगतो ना। अरे साहेब तुम्हाला पण माहिती आहे ते भाट्याची लाईन साहेबांचे 6 तास 6 घंटा इधर है, रोड टच हो जाता है, म्हणजे आपल्या खाली येतो ना कैलाश नगर या साइडला तो 39 सेक्शन संतोषी महानगर आहे, संतोषी माता नगर। तिकडे पाणी जात नाही। अरे पण त्या नगरसेवकाचं नाव घ्यायला एवढं सगळे घाबरतात का? घाबरताय? कोण आहे तो हरामखोर? मी येणार तिथे, आणि जर तो आला ना त्याच्या कानाखाली वाजून नाही तर तुमच्या कानाखाली वाजून ते लोक पैसे भरत नाहीत। काय प्रॉब्लेम आहे सॉल्व करा, ऐकतो साहेब, आमदार साहेब। नाही साहेब, किती झालं लोक तिथे अक्षरशः रडले। ऐकतो साहेब, बोला। बोलू नका, जे कोण प्रेशराइज करत असेल अहो साहेब, मला एक सांगा, एवढी दादागिरी लिहून घेतलंय, प्रचाराच्या कारवाई करू। प्रचाराच्या टायमाला साहेबांना थांबवलेलं। साहेब ते मीटिंग वाले ऐकतो साहेब, कारवाई करतील, ऐकतो साहेब। मी तुम्हाला 2 वेळेस फोन केला साहेब। हो, मी त्याला सांगितलंय, तुम्ही ऐकतो साहेबांना पण फोन केला, ऐकतो साहेबांना पण फोन केला मी पण त्या विषयावर एकदा बोललो होतो, ऐकतो साहेब साहेब। ते आले होते ना त्या दिवशी ते ठीक आहे, बोललो होतो आपल्या। आणि ऐका गुडगे साहेब, बात ताई का बोलले, आता ज्या एरियामध्ये काही लोकांनी वोटिंग नाही केली माझ्याकडे पण तसाच विषय आहे। आता जर कोणी तुमचे अधिकारी जर आम्हाला जर असं आढळलं तर आमच्यासारखे वाईट कोण नाही बघा साहेब। ठीक आहे, तसंच नाही होणार। ठीक आहे सर। हा, आणि दुसरी गोष्ट, असा अन्याय काय करताय? नाही पण अन्याय आहे का नाही सांगा मला, एकदम प्रामाणिक सांगा। टाकलेला साहेबांनी टाकलेला लाईन जोडतात नाही, अन्याय आहे का नाही सांगा। किती वेळेस आले ते तुमच्याकडे? ते माणसं किती वेळेस आले? प्रामाणिक सांगा तुम्ही। कमिशनर कडे आले बरं आपण 8 दिवस किती वेळेस आले साहेब? 2 मिनिटं, मला किती वेळेस आले? 5-7 वेळेस आले। 2-3दा आले। मी किती वेळेस फोन केला? बोललो, मी किती वेळेस फोन केला? 2दा फोन केला साहेबांना पण एकदा तुम्ही फोन पण केला केला ते लाईन, मला तर माहिती पडलं नाही, हा? हो साहेब, ते जोडले होते, तुम्ही त्यांना सांगितलं थांबा का? मी कुठलीही लाईन बंद करणार नाही, थांबा, बंद नको ते अजिबात सांगितलं. ठीक आहे
नाही, चुकीची माहिती आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? मला तिकडे अच्छा, माहिती ठीक आहे, पडली. पण नाही, नाही, पण मी असं बोलतो असं- नाही. ठीक आहे. प्रेशर असेल पण मी मी काय असं बोलतो साहेब, बोलत ऐका. नाही. लास्ट टाइम पण संडास कोणी तोडला, मीच तोडला तिथे. अरे साहेब, तो प्रेशर साहेब, होतं. मला तुमच्याकडे कसलं पण प्रेशर? तुम्ही सांगा ना, कोणी तुमचं सांगितलं? काम आहे पब्लिकला पाणी द्या. नाही नाही मी सांगितलं द्या, नाही. ऐका ते सोडून द्या. तुम्ही तुम्ही जॉईन का नाही केलं? साहेबांनी सांगितलं अभी 2 मिनट आता लवकर आपके करा. हाथ में सोल्यूशन नाही, निकालने आता- के लिए आता बोलो। जाऊ दे, ऐकतो साहेब. 4 वेळेस झालं ना, 4 वेळेस बोलून घ्या आपण 4 वेळेस. आमदार साहेब, आमदार हा. साहेब, ऐकतो साहेब. बघा, तुम्हाला सगळा विषय माहिती आहे, तुम्ही ह्याच्यावर बोला. कनेक्शन नाही झाली. हो आमदार साहेब. परवा साहेब आम्ही जाऊन ते कनेक्शन करणार. हो आमदार साहेब, एक मिनिट. हा एक विषय साहेब आहे, दुसरा पीडब्ल्यूडीचा विषय. या विषयावर तुम्ही बोला, पीडब्ल्यूडीचा विषय मी सांगतो. पण एक माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या स्टाफवर कोणावर जर दबाव असेल काय तर त्यांनी गौर साहेब आहेत, मी बसलेलो आहे, माझ्याकडे या. आपले तीनही आमदार महोदय आपल्या सोबत आहेत. कुणी कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही समाजाचा, कुणीही कार्यकर्ता असेल, काही असेल, दबाव टाकत असेल तर आपण सीपी साहेबांना सांगून लिगल ऍक्शन घेऊ. त्यात एफआयआर करण्याची जबाबदारी माझी, हे मी सांगतो. आता दुसरं एक हे कनेक्शन आहेत मेन लाईनला, त्या 8 दिवसामध्ये ते सगळे तुटले पाहिजे. आज जर कोणी परत कनेक्ट केलं तर साहेब त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.